ही बघ, ही मुलगी छान आहे, हुशार आहे, वडिलांचा बिझनेस सांभाळतीये, शिवाय फॅमिली व्हॅल्यूज पण बघ किती छान मांडलेत, लिबरल आहे. लग्नापूर्वी मुलाला नीट समजून घ्यायचंय असंही म्हटलंय तिने याच्यामध्ये. घर खूप छान आहे ग, आई डॉक्टर आहे, भाऊ अमेरिकेत सेटल झालेला आहे, सगळं छान जुळतंय नाही. पण श्रीला आवडायला हवी ना मुलगी. थोडं तिथेच तर अडणार आहे आपलं. वहिनी, आपण हे सगळं श्रीच्या चांगल्यासाठीच करतो ना. आता पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे. आपल्याला डिवोर्स मिळाला 6 महिने ते 1 वर्ष जाईलच ना. आणि त्याच्यानंतर जर मुलगी पाहिली तर पुढे आणखीन 1 वर्ष जाईल. तोपर्यंत ही मुलगी राहणार आहे का? लग्न करेलच ना ती. इतकी चांगली मुलगी कशाला हातात सोडायची? ते काही नाही, मला असं वाटतं आपण तिला भेटूया. बेबी, अगं लग्न ठरवताना मुलगा आणि मुलगी दोघंही विलिंग असावी लागतात. मुलाचं लग्न ठरवलं जात आहे हे त्याला माहितीच नाही. हे एखाद्या मुलीला कसं चालेल? हे बघ सर, तू आत्तापासून नकार घंटा वाजवू नकोस. कोण जाणे, श्रीच्या नशिबात असेल तर हीच मुलगी हो म्हणेल. बेबी, मला काय वाटतं माहितीये ना, श्रीलाच ठरवू दे ना. ठरवलं होतं ना ते त्याचं त्यानेच. आपण काही बोललो का? आपल्याला पसंत नव्हतीच मुलगी, तरीही आपण गप्पच बसलो. मला तर असं वाटायला लागलंय अरेंज मॅरेजच परवडली, लव्ह मॅरेज टिकतच नाही. अगं असं काही नसतं वहिनी. आता तुझंच बघ ना, तुझं अरेंज मॅरेज होतं, दादा इतकी वर्ष दूर राहिला पण आला ना परत, टिकलं ना तुझं लग्न. देव मुंबईत असून एकदाही त्यानं मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. अगं पण तू तरी केलास का प्रयत्न बेबी? पण चूक त्याचीच होती ना वहिनी. पण तू माफ करायचंस की त्यांना? त्यांनी माझ्या मातृत्वाचा बळी घेतलाय सरे. माझ्या आई होण्याचा मार्ग बंद केलाय त्यांनी. त्या माणसाला मी माफ करू? आई होण्यासाठी मी जेव्हा ट्रीटमेंट घेत होते तेव्हा हा माणूस मूल न होण्यासाठी ऑपरेशन करून आला आणि वर तोंड करून मला सांगतो काय की मला मूलच नकोय. आणि तू मला अक्कल शिकवतेस की अशा माणसाला मी माफ करू? माझं आयुष्य नरक केलंय त्यांनी. या जन्मात काय, पुढच्या अनेक जन्मात माफ नाही करणार मी त्याला. सॉरी बेबी. आता सॉरी म्हणून काय उपयोग? ते बोलायचं होतं ते बोललेसच ना. बेबी अगं शांत हो ना जरा. मी शांतच आहे वहिनी, पण तुम्हाला फक्त त्या देवचा पुळका येणार असेल ना तर बोलूच नका माझ्याशी. मी काय सोचलं नाही तर फक्त मला माहितीये वहिनी. यापूर्वी मी आईलाही समजावत होते, आता तुम्हालाही तेच सांग. बेबी उद्या अॅनिव्हर्सरी आहे ना हिची, हेच व्हायचं होतं. नेहमीच आहे. मला माझ्या पोराला दुःखाच्या खाईत लोटायचं नव्हतं. मला माझ्या पिंट्याला वाचवायचं होतं. मला जानूचा संसारही मोडायचा नव्हता. मी आता काय करू? मी पिंट्यानं नाही ते बोलला, म्हणाला की मला जीव द्यावासा वाटतोय म्हणून. माझ्या पोराने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मग कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं आपण? हो सांगा ना तुम्ही बोला ना. पोराचं बोलणं माझ्या काळजात घर करून बसलंय. माझा पोरगा एवढा विचार करत असेल असं त्याची मला कल्पना नव्हती. तुम्ही बोला ना हो त्याच्याशी. कैकेयीला वाटलं की रामाला वनवासात पाठवला की आपला मुलगा सुखाने राज्य करेल, पण तसं झालं नाही. तसं होत नाही. सावत्र असली तरी सख्या भावंडापेक्षा जास्त प्रेम आहे यांच्यात. कला, तुझी पिंट्याच्या सुखाची कल्पना आणि पिंट्याची स्वतःच्या सुखाबद्दलची कल्पना यात फार अंतर आहे. म्हणून आपण मुलांचं सुख ठरवायला जायचं नसतं, ते त्यांचं त्यांना ठरवू द्यायचं असतं. तुम्ही बोला ना हो त्याच्याशी. हा काही बरं वाईट करून नाही ना घेणार स्वतःच. हो बोला ना तुम्ही.
तुम्ही गप्प का? मला म्हणत होता की माझं डोकं जड झाल्यासारखं वाटतंय. आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? माझ्या पिंट्याला काही झालं ना तर मी जगू नाही शकणार. पोटचा पोर आहे तो माझ्या. मी जावई बापूंना भेटून सगळं सांगते की हे सगळं माझं चुकलेलं आहे, माझ्यामुळे झालंय म्हणून. मी तुझ्या पुढे हात जोडतो कला. तू या फंदात पडू नकोस. झाली तेवढी हानी खूप झाली, आता नको. पण मी फक्त जाऊन त्यांना एवढंच सांगणार आहे की हे सगळं माझ्यामुळे घडलं म्हणून. नको नको, मेहरबानी कर माझ्यावर. जानूचं आणि आई आजींचं आता ठरलेलं आहे की जान्हवीच्या प्रेग्नन्सी बद्दल आत्ताच जावई बापूंना काही सांगायचं नाही. तेव्हा आता नको. खरंच सांगते, ते नाही सांगणार मी. खरंच नाही ते सांगणार. माझ्या पिंट्याची शपथ. त्यांना फक्त एवढंच सांगेन की हे सगळं जे काही घडलं ना ते माझ्यामुळे घडलं, माझ्या जानूमुळे नाही. नको नको, सोडणं हा तुझा स्वभाव नाहीये कला. जोडायला म्हणून गेलीस ना तरी तोडूनच परत येशील. माझा विश्वास उरलेला नाहीये तुझ्यावर, पिंट्यावर, नाहीतर किमान माझ्यावर तरी मेहरबानी कर आणि आता यात तू पडू नकोस. तू काहीही न करणं हीच मोठी मदत होणार आहे आम्हाला. पण माझ्या मुलाच्या मनावरचं ओझं त्याचा जीव घेईल, त्याचं काय? कळलं ना मी तुला काय सांगते ते? मी बाईक चालवत असताना तुला माझ्याशी सगळं बोलायचं असतं ना. पण मी काय सांगते ते कळलं ना तुला? नाही कळलं. काय सांगत होतीस? मग मान कशाला हलवत होतास कळलं म्हणून? कारण त्याशिवाय तू गप्प झाली नसतीस ना म्हणून. मनीष, तू मला फसवतोयस हा? गीता, माझे आई जरा हळू बोल ना. मी तुझी आई नाहीये, बायको आहे मी तुझी. ओके, पण प्लीज जरा हळू बोलशील का? चाळीतली लोक ऐकतात. काय फालतूगिरी यार ही मनीष. बरं, तुला माझ्याशी काय बोलायचं होतं ते बोलशील आता? जाऊ दे, मला सगळा मूडच घालवलास. हा, मूड जायला तुम्हाला काही कारण लागतच नाही ना. मनीष, निदान माझ्या डोक्यात तरी जाऊ नकोस तू आता. डोक्यात जरा डोकं असावं लागतं तर जाणार. काय 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 म्हणालास? हिम्मत असेल तर मोठ्याने बोल ना. नाहीये, अजिबात हिंमत नाहीये माझ्यात. मग पुटपुट तो कशाला आहेस? कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ना. काहीतरी माणूस करणारच. बरं, आता तुला जे सांगायचं होतं ते सांगशील का? अरे, जिजूने ते पत्र फाडलंच नव्हतं. काय? पण मग कोणी फाडलं होतं? जेव्हा जान्हवीने ते पत्र लिहिलं होतं ना, त्याच वेळेला जान्हवीच्या सासूने एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र गोखले गृहोद्योगच्या लिफाफ्यात ठेवलं होतं. मग त्यांचा विचार बदलला आणि मग ते पत्र फाडून टाकलं. म्हणजे ते पत्र फाडलं नाही, चुकून हे पत्र फाडलं. पण हे कळलं कसं? अरे, त्यांनी ते पत्र घरी नेलं होतं ना. म्हणजे त्यांना अजून हे माहिती नाहीये की जे पत्र फाडलं त्याच्यात काय होतं. बिचारा श्री. मला खात्री होती श्री असं अजिबात करणार नाही. गप्प बसा मनीष, अजिबात नाही, असं काही नव्हतं. तू चिडला होतास त्याच्यावर. मग तेव्हा मी काय करणं अपेक्षित होतं गीता? हो. एनिवेज, आता ही गोष्ट सॉर्ट झाली आहे ना, तसंच इतर सगळ्या गोष्टी सुद्धा हळूहळू सॉर्ट होतील. आणि तू जिजू समोर इतक्यात काही पचकू नकोस. गीता, तेवढी अक्कल आहे मला. हा, नाहीतर मग पुळका यायचा आणि बोलून टाकायचं सगळं. जान्हवी आणि आई अजींचं काहीतरी ठरलेलं आहे, त्यांचं ठरल्याप्रमाणे व्यवस्थित होऊ दे, सगळं नीट होईल. गीता, जर जान्हवीचं सगळं नीट होणार असेल ना, तर ही गोष्ट मी श्री पासून कितीही काळ लपवू शकतो. काय झालंय पिंट्याला? काय नाही. मग आई त्याला असं जबरदस्ती का डॉक्टरांकडे घेऊन गेली? कारण तिला वाटतंय त्याचं दुखणं शारीरिक आहे. म्हणजे तू आलीस म्हणून वाद न घालता गुपचूप निघून तरी गेला बिचारा. पण म्हणजे नक्की काय झालंय त्याला? वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त परिणाम झालाय त्याच्यावर या सगळ्याचा.
बाबा म्हणजे काय झालंय? त्याचा त्याचा खूप जीव आहे ग तुझ्यावर. ते माहितीये मला बाबा. त्याचं मन खातंय त्याला. कशासाठी? त्याला वाटतंय तुझ्या या अवस्थेला तो जबाबदार आहे. वेडा आहे का तो? वेडाच आहे. तेच ओझं झालंय त्याच्या मनावर. म्हणजे त्याला थोडा त्रास होतोय हे कळत होतं मला, पण ते नॅचरल आहे असं वाटत होतं. माझंही तसं झालं होतं ग, पण त्याचं जरा जास्तच खोल झालंय. पण म्हणजे नेमकं काय म्हणाला तो? काही विशेष नाही, मी समजावेन त्याला. बाबा असं नका करू, प्लीज सांगा ना मला. अगं खरंच विशेष काही नाहीये. कुठल्याही हळव्या माणसाच्या मनाला लागेल तसं लागलंय त्याला. फक्त तो एवढा हळवा असेल हे बाप असूनही कधी लक्षात नाही आला माझ्या. पण नेमकं काय बोलला तो? जानू तू आराम कर आता. बाबा तुम्हाला शपथ आहे माझी. जानू नको, असं नको काही करू. मग मला सांगा. काही नाही ग, असंच म्हणजे जड जड वाटतंय. छातीवर मनाचं ओझं ठेवल्यासारखं वाटतंय. डोकं जड झालंय, जीव द्यावा असा वाटतोय. असं. बापरे, एवढा बोलला तो? हो म्हणजे असंच काहीतरी. हे सिरियस आहे बाबा. अगं पण बोलला म्हणून कळलं तरी निदान आपल्याला. मी बोलते पिंट्याशी. जानू काय होऊन बसलं ग हे सगळं? बाबा आता प्लीज तुम्ही खचून जाऊ नका. पण पिंट्याच्या एवढे जवळ असूनही त्याच्या मनात एवढं काहीतरी चाललंय हे कळूच शकलं नाही आपल्याला. पण ठीक आहे, न कळण्यापेक्षा उशिरा कळलेलं बरं ना. बाबा सगळं ठीक होईल, मला विश्वास आहे. त्याच एका आशेवर दिवस ढकलतोय ग मी. तुझं असं, पिंट्याचं तसं. देव आणखी किती अंत बघणार आहे माझा कोणास ठाऊक. बाबा बाबा ठीक आहे, असं होतं कधीतरी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि डिप्रेशन ही आजकालच्या जनरेशन मधली खूप कॉमन गोष्ट झाली आहे. एवढं काही टेन्शन नाहीये त्याचं. मी समजावीन ना पिंट्याला, मी बोलीन त्याच्याशी. हा म्हणजे आता लगेच नाही बोलणार, नाहीतर त्याला संशय येईल ना. पण हळूहळू समजावीन मी त्याला. आणि बाबा आता आई आजी पण आपल्या बरोबर आहेत की नाही? त्या परत आल्या ना की बघा सगळं छान होईल. बाबा माझं मन मला सांगतंय की माझ्या बाळाचा जन्म गोखलेंच्या घरातच होणार आहे. आणि आई आजींनी सांगितलंय मला आत्तापासून नावांचा विचार करून ठेव. तेव्हा आता हे असे भलते सलते विचार करण्यापेक्षा मला छानपैकी नावं सुचवा बघू. जानू तू ना माझी मुलगी असून सुद्धा कधी कधी आई होतेस माझी. म्हणून मला वाटतं तुझ्या पोटी तुझ्यासारखी छान गोड मुलगी यावी. मला चालणारच आहे. तसही तुमच्या जावयाला आणि तुमच्या मुलाला मुलगीच हवी आहे. मग जर मामाला आणि बाबांना दोघांनाही मुलगीच हवी असेल तर मला चालेल मुलगी. श्री येतोस ना जेवायला? नाही तर आई मला विचारेल. काय? हेच तू जेवला की नाहीस. तिने मला मागे ठेवलाय तुझा केअरटेकर म्हणून. काका काही अरे खरंच खरंच ती मला विचारेल फोन करून तू जेवलास की नाही. तुमची जेवण झाली? तुझ्याशिवाय होतील असं वाटतं तुला? मला हे आजवर कधी कळलेलं नाहीये. आत्ता कळणार नाही तुला. बाप होशील तेव्हा कळेल. चल नाही
मला तसं नव्हतं म्हणायचं श्री. काका मला माहिती आहे. आय एम सॉरी श्री. इट्स ओके. अरे मी तरी कुठे बाप झालोय. बाप सोड रे काका. बाप तर खूप दूरची गोष्ट आहे. मी साधा एक चांगला नवराही होऊ शकतो. श्री माझं चुकलंच काका. वयाचा दोष असतो श्री आणि अनुभवाचा. नाही रे नाही. दोष वयाचा नसतो, अनुभवाचा नसतो, दोष माणसाचा असतो. आणि आपणच समजून घ्यायला कमी पडतो समोरच्या माणसाला. आणि मग हे सगळे ब्लेम गेम सुरू होतात. अरे पण माणसांकडून चुका होणारच श्री आणि चुकांमधूनच सुधारणा होत असते. मला ना आईजीचं पट्ट कधी कधी. माणूस चुकीतनं नाही, त्यातून मिळालेल्या शिक्षेतनं सुधारतो. मलाही आईचं पट्ट खूप. बघ ना, ती मला किती वर्ष समजावून सांगायची, पण मी नाही ऐकलं, नाही सुधारलो. खूप वर्ष एकटं राहिल्यानंतर मग किंमत कळली. घराची, घरच्यांची, बायकोची. आईजी गेली होती जान्हवीकडे. हा माहिती मला. म्हणजे तिने मला असं सांगितलं उजळतं. मग ती मला का नाही बोलली काही? मग तुला कसं कळलं? मला जान्हवीच्या आईकडून कळलं. काय? हेच की आईजी जान्हवीच्या घरी गेली होती. आणि काय म्हणाल्या त्या? आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आईजी त्यांना खूप बोलली म्हणून. पण काय ते सांगितलं का आईने? त्यांचा सूर तरी असाच होता की जान्हवी आणि माझ्या डिवोर्सच्या प्रकरणाला जान्हवीची आई जबाबदार आहे असं आईजींचं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. असा सूर मला वाटला. अजून काय बोलल्या? नाही, अजून काही नाही झालं बोलणं. मग तू विचारलं नाहीस आईला? विचारणार होतो खरं तर, पण त्यांची तब्येत जरा मला डाऊन वाटली. मग मीच फार खोलात नाही शिरलो. जुजबी विचारलं आणि सोडून दिला. म्हटलं आता ती परत आल्यानंतर तिलाच सविस्तर विचारेल. हे बरं केलंस तू श्री. आय मिस जान्हवी. काका, तिनं खूप प्रेम केलंय माझ्यावर. मीच तिला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो. स्वतःच्या बायकोला समजून घेण्यात, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यात कमी पडला तो. श्री आणि या बायका तिच्या बाबतीत खूप चुकले. श्री आणि या बायकांना त्यांची चूक उमगलीच पाहिजे. माझं ना ठरलंय काका. काय? मला डिवोर्स नकोय. मी नाही राहू शकणार तिच्याशिवाय. पिंट्या, तू आज जरा माझ्या बरोबर येशील? कुठे? मला जरा काम आहे. कुठे? ते मी तुला सांगते ना, तू आधी येशील का ते सांग. हो येईन. तुझ्या बरोबर तर तो नरकात पण येईल. तिच्या बरोबर नरकातच आहे मी आता. पाहिलंस कसा बोलतो हा. कालच याला डॉक्टरकडे घेऊन गेलो ना. आई, डॉक्टरांनी सांगितलंय ना, काहीही झालेलं नाहीये त्याला. पण काळजी वाटते ग. कशाला काळजी करायची? तो माझा भाऊ आहे, माझ्यासारखाच स्ट्रॉंग आहे तो. नाहीये मी स्ट्रॉंग. पाहिलंस, हा असा काहीतरी वेड्यासारखा बोलतो.
आई तू तू जरा शांत राहशील, मी बोलतेय ना त्याच्याशी. काय झालं याला कळत नाही ग. कुठली भूतबाधा झाली कुणाच ठाऊ. जरा गप्प राहशील का प्लीज. बोलू दे तिला. शिवाय उद्ध्वस्त कसं होणार सगळं. बाबा आई मी येऊ. कधी जायचं आपल्याला? मी तुला फोन करून कळवते. तू बरं मला सांग, तू कधी मोकळा होशील? कधीच मोका नाही होणार. तू सांग मी येतो. जाऊ आपण. निघतो मी.